कोकणातलं एक असं गाव जिथे घर दगडाने बांधायची मनाई आहे. होय, मी आकेरी गावाबद्दलच बोलते. पण असं का? कारण या गावातल्या देवाचं मंदिर पाषाणाचं आहे आणि ते मंदिर म्हणजे श्रीदेव रामेश्वर मंदिर. डोंगराच्या कुशीत शांत मैदानावर वसलेलं हे काळ्या पाषाणाचं आणि लाकडाचं प्राचीन मंदिर आहे. म्हणतात हे जवळपास 15व्या शतकातलं असावं. मंदिराच्या जवळच बांधकाम केलेला तलाव आहे. आत पाऊल टाकलं की पहिल्यांदा मन मोहून घेते ती दगडावरची बारीक नक्षी आणि एक आश्चर्य, अखंड दगडात कोरलेला पलंग. 600 वर्ष जुना आहे हा. कर्नाटकाचे राजा रघुनाईक यांनी तो देवाला भेट दिला होता असं सांगतात. पण सगळ्यात खास गोष्ट काय माहितीये? या पलंगावर कोण झोपत नाही, तो फक्त देवासाठी आहे. स्तंभावर नाग आहेत, लाकडावर नक्षी आहे, सगळं पाहतच राहावं असं. गर्भगृहाच्या दाराशी 2 द्वारपाल उभे आहेत, हात शंख आणि गदा. वरती श्री विष्णू शेषावर पहुडले आहेत आणि आत आहे उंच गोलाकार शिवपिंडी. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, देवाला रामेश्वर नाव का बरं पडलं? सांगतात रावण वधानंतर श्री रामप्रभूंना ब्रह्महत्येचं पाप लागलं होतं. ते पाप धुवून काढण्यासाठी त्यांनी इथे शिवलिंग स्थापन केलं. तेव्हापासून हे ठिकाण रामेश्वर म्हणून ओळखलं जाऊ लागलं. श्रावणातले सोमवार इथे खूप खास असतात. पहाटेपासूनच भाविकांची रीग असते. नवरात्र, दसरा आणि मग होतो श्री रामेश्वरांचा विवाह सोहळा. महाशिवरात्रीला इथे 2 दिवस मोठा उत्सव साजरा होतो. श्रद्धा, इतिहास, नियम आणि निसर्ग हे सगळं एकत्र अनुभवायचं असेल तर एकदा आकेरी गावाला नक्की भेट द्या. असेच कोकणातले सुंदर व्हिडिओ बघण्यासाठी आणि कोकणाची संस्कृती जवळून जाणून घेण्यासाठी गावकार कोकणचोला फॉलो करा.